श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणगण गणात बोते. आज आपण इथे सेवेसाठी संत गजानन महाराजांचे एक अभंग घेतलेला आहे. अभंग. मठात मंत्र घोष होतो, आसमंत दुमदुमनी जातो. मठात मंत्र घोष होतो, आसमंत दुमदुमनी जातो. आनंदाने भक्तही गातो, गणगण गणात बोते. आनंदाने भक्तही गातो, गणगण गणात बोते. दिसते तव हाजरी मूर्ती, आशीर्वादास हातही वरती. दिसते तव हाजरी मूर्ती, आशीर्वादास हातही वरती. महिमा तुझे भक्तही गाती, गणगण गणात बोते. महिमा तुझे भक्तही गाती, गणगण गणात बोते. ब्रह्मगिरीचा असो अभिमान, भास्कराची भक्ती लीन. ब्रह्मगिरीचा असो अभिमान, भास्कराची भक्ती लीन. सर्व भक्त तुम्हास सारखे, गणगण गणात बोते. सर्व भक्त तुम्हास सारखे, गणगण गणात बोते. प्रश्न पडता उत्तर देता, पोथीतूनी प्रचिती देता. प्रश्न पडता उत्तर देता, पोथीतूनी प्रचिती देता. आडमार्गाने जाऊन देता, गणगण गणात बोते. आडमार्गाने जाऊन देता, गणगण गणात बोते. शेगाव मिरुधयात स्थापिले, मनोमार्गाने भ्रमण केले. शेगाव मिरुधयात स्थापिले, मनोमार्गाने भ्रमण केले. समाधीवर मस्तक ठेविले, गणगण गणात बोते. समाधीवर मस्तक ठेविले, गणगण गणात बोते. सेवा तुमची घडो अखंड, पडू नका देऊ खंड. सेवा तुमची घडो अखंड, पडू नका देऊ खंड. हीच मागणी तुम्हा अखंड, गणगण गणात बोते. हीच मागणी तुम्हा अखंड, गणगण गणात बोते. हीच मागणी तुम्हा अखंड, गणगण गणात बोते. इथे गजानन महाराज यांचे वर्णन करण्यात आलेले आहे. मठामध्ये गणगण गणात बोते हा आनंदाने सतत नामघोष चालू असतो. महाराजांची हासरी मूर्ती आणि आशीर्वादाचा हात वरती बघून भक्तजनांना खूप आनंद वाटतो. महाराज सगळ्यांना सारखं समजतात. मग तो ब्रह्मगिरी असो की ज्याला खूप गर्व झाला होता, त्याचाही गर्व महाराजांनी उतरवला. भास्कराची लीन भक्ती पाहून त्याचाही उद्धार केला. महाराजांच्या समोर सगळे सारखेच आहेत. महाराज कधीही भक्ताला आडमार्गाने जाऊन देत नाहीत. योग्य मार्ग भक्तासाठी कोणता आहे हेच ते सुचवतात आणि भक्तांसाठी ते सदैव तत्पर असतात. मनोमार्गाने भ्रमण करून मी शेगावला गेले आणि मी तिथं त्यांच्या समाधीवर मस्तक ठेवलं आणि मी त्यांना एकच प्रार्थना केली की जीवात जीव असेपर्यंत अखंड तुमची सेवा घडू दे. कधीही माझ्या सेवेत अंतर पडून देऊ नका. हीच मागणी मी त्यांना केली आणि त्यांच्या समाधीवर भावभक्तीने नतमस्तक झाले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.